नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप खास आहे. आजच्या दिवशी आपल्या भारताला संविधानाचा दिवस द्यायला होता. आजच्या दिवशी आपल्याला अभिमानाने जगायचं स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि योगायोगाने आज माझ्या मामाकडे सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे. देव, देश आणि धर्म यांच्या तिघांचं सुंदर संगीत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी आणि देशाच्या शांतीसाठी मीच देवाकडे हीच प्रार्थना करीन. मग चला बघूया पुढे काय होतंय. मग चला तर मग. आणि जे काय मी बोलले असेल तर चुकीचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. चला मग. तर आता आम्ही निघालोय मामाकडे. चला. आणि विस्की घरात आहे आज. या बघा, आम्हाला 11ची गाडी आणि आता आम्ही निघालोय. बघू, एक गाडी तर गेली 1 मिनिट आधीच, आत्ता जस्ट गेली. मग आता आम्ही घरातून निघालोय. मरू आता आम्ही भेटेल त्याने. आणि पाऊस पण पडतोय. चला. ट्रेनमध्ये बसणार आहे. ट्रेन फुल एम्प्टी आहे. आता थोड्या वेळाने भरल ते बदलापूरचं इथं. मग बघू, तेव्हा भरल्यावर दाखवतो मी तुम्हाला. ते ब्रेसलेट घेतले 2, एक बटरफ्लायवाला, एक गुगल आईवाला, नजरवाला. बघू आता घालून दाखवून मी तुम्हाला घरी. डोंबिवलीला पोचलोय. हां, तर आम्ही डोंबिवलीला पोचलोय. आता मामाला गजरे हवे होते. मामीला कशासाठी तरी. मग गजरे बघतो आता आम्ही. आता चाललोय मामाकडे. चला मग. मम्मीला उतरूनच नव्हतं तिला ट्रेनमधनं. एका बाईने ढकलच मारत होती, आताच नेत होती तिला. मग आता बघू. चला. कवर सुद्धा घेतलं माझ्या मोबाईलला. छान. मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. आता जुनावाला बॅग घेते, नवीनवाला लावला आहे मोबाईलला म्हणून मी दाखवत नाही. आणि मम्मी पुढे चालले. चला मग. कवर कसं आहे. कवर बघा माझं कवर. मला ते किचन्स घ्यायचे होते पण ते मला आवडले ना म्हणून मी नाही घेतली. चला. आम्ही थांबलोय कट्या नाकाला. आतर व्हायचंय घ्यायला. अवतार बघा आमचा कसा झालाय मम्मीचा. मम्मी चांगलीच दिसते माझा अवतार करायला वगैरे करून चाललो. आता आलो मामाची. तर मम्मीने चेंज केली. मम्मीने चांगला ड्रेस घाल नको. मग इथं बघतो त्याची तयारी करतोय. काय बघा, ह्याला काय म्हणतात मम्मी? हे लावतात, खांब लावतात. मी बोलणार महाराजांची ही एक फ्रेम आहे. खूप भारी आहे. खूप म्हणजे कॅनव्हासची फ्रेम आहे ही. आणि तिथे स्वामी समर्थ आहे मामाच्या घरी. इथं डिस्कशन चालू आहे. इथं मोठा माणूस बोलतोय आणि सगळे ऐकतायत. ते जा तू तिकडे जेव जा. आणि हे गुळ शिगाच्या ह्याच्यात ठेवायला सांग. बूम 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 से बूम 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 बूम. तर दोघं भाऊ आलेत. तर मग तू फुल वकील दिसतोयस. बघा काय सगळं सजवलं आहे. आणि आज बघा या बसून मला आता काय थोडं समजलं काय नाही. पण ती भांडत होती या बाहुलीसाठी. ती भांडत होती. एवढं समजलं मला.
बघा अजून म्हणते पूजेची बेसिक तयारी करून झाली. मी तर फुलं वगैरे सगळे हार बघा घातलाय. महाराजांना पण फुलं 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 फुलं. कुछ काम नाही आहे का आपको? ही बाई मला नुसती गोळ्या पिळ्या आणायला होती. मम्मी यार मी काय तुझी सर्वंट आहे का? मी तुला नोकर म्हणून घेऊन येते का मला? मम्मी हा काय बोललेला गेल्या वेळी? दत्त घेऊन आलेली आहेत ना हिला. हा हिला दत्तक आणले हॉस्पिटल मधून आणले हिला म्हणून ही अशी आहे, वेगळी आहे ती. तुला फ्रेम मध्ये घे ना. ह्याला आमची विस्की हवी होती, मामी नाही आणली. चल तुला दुकानात ना माझं नाही. स्वयंपाक चालू. स्वयंपाक चालू. मग काय झालं? दाखव. हे बघा कोकम घेऊन चालले. बाई माझे हळद संपलेली. कोकम भेटलं ना? कसं काय भेटलं? चेंज केलेला आहे. कपडे वगैरे घातले पण तब्येत तशीच्या तशीच आहे. तब्येत नाही बदलली. पण हा मला लूज झाला आहे थोडासा, कारण बायजुलीच्या लग्नात मला थोडा होत होता, पण आता एकदम ढिल्ला झाला. माझं वजन कमी होतं, वाढायचं थोडं. आता मी काय करू? चला पूजा दाखवते मी तुम्हाला. हे पाणी शरीरामध्ये जेव्हा आपण पितो तेव्हा आपलं शरीर निरोगी आणि शुद्ध पवित्र बनतं, असा त्यामागचा हेतू आहे. नंतर गुरुजींनी काय झोपलाय दादा, गेम खेळ. दादा मोबाईल बघतो, गेम नाही खेळ. यायला लगेच त्यांच्या गाड्या वगैरे कशा काय ते मुलांच्या फील्डमध्ये मला समजत नाही बाबा. माणसाने दररोज तांब्याच्या भांड्याचं पाणी, गोमूत्राचं पाणी आणि तुळशीचं पाणी जर प्यायलं तर आपल्याला तेव्हा आपलं शरीर पवित्र शुद्ध. वयं सारणयामहे ओम रजवक्षी अभ्यं सरण आज्य पवित्र परम शरणार्थ प्रतिग्रहात् तमदा सत्यनारायण अडोनर्धनिष्णुतार्ह वयं सारणयामहे सिद्धूलक सारणयामहे सरकरा सारणयामहे मधुर सारणयामहे वयं सारणयामहे वृषभक्षी अभ्यं सरण आज्य पवित्र शरणार्थ प्रतिग्रहात् तमदा श्री सत्यनारायण कृष्णोतारः ओम सर्वदाय पंचामृत आप्यायस्वः संगते कामधेनो यः वयोददान शरणार्थ प्रतिग्रहात् तमदे नमः ओम भावाय नमः ओम भूतात्मने नमः ओम भूत भावनाय ओम भूतात्मने ओम परमात्मने देवतीची आई आहे घेऊन गेला कलावती सत्यना सुधार घडे हे कोण सात माझी गाडी तुटली एका साईडने त्यांचं दिलं. ते जेवण बनलंय आमचं जेवण. पुढे जा. त्यांच्या कल्याणी सोडून माडा इथल्या घरामध्ये भारताचा स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट औचित्य साधून 80वा दिवस आहे स्वतंत्र दिनाचा आणि 80वं वर्ष आहे. आणि या उचित या दिवसाचं साधून त्यांनी त्यांच्या घरामध्ये शास्त्राप्रमाणे संध्याकाळच्या गोरोज मुहूर्तावरती भगवान श्रीदत्तांची महाव्रत पूजा आयोजित केली होती. चिरंजीव अथर्व जठार यांच्या हस्ते तुमची सेवा संपण्याचे मान्य करून घ्यावी, त्याच्या मनोकामना इच्छा पूर्ण कराव्या, त्याच्या मनामध्ये संकल्प सिद्धीस लावे, तसेच त्यांच्या एकत्रित सहकुटुंब सहपरिवाराला सुखी सांभाळावा, आरोग्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तम आरोग्य लाभावा, त्या कुटुंबाचं कल्याण करावं, आई वडिलांना सुद्धा दीर्घायुष्यमान लाभावं, मनामध्ये संकल्प सिद्धीस लावे, त्यांच्या कुळाचा उद्धार करावा, कुटुंबाला एकंदरीत यशाचा मार्ग दाखवावा, त्यांच्या गावापासून त्याकरी त्यांच्या राहत्या घराबंधांना प्रवासातून सुखी सांभाळावं, भविष्यात येणारी काही बारावीने संकट दूर ठेवावी आणि इथून पुढे या कुटुंबाला सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस दाखवावेत आणि तुमची आजची मनोभावी केलेली सेवा मान्य करून घ्यावी.
शिवरार महादेव बोला भगवान श्री सत्यनारायण महाराज की जय. गुरुस्वामिनी माते की जय. गाव देवी माते की जय. पवन पुत्र हनुमान की जय. अयोध्यापति प्रभु श्री रामचंद्र की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. भारत माते की जय. गो माते की सनातन हिंदू धर्म की जय. करुणा हा जा पाया पड मामा काय नका कर मामाच्या घरात बाय चालू होती गाडी फायनली ट्रेन इथे आलो आता चला मग बघू कंटाळ वैताग झालाय तसं नशीब लवकर पोचलोय आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथेच मी ब्लॉग एंड करते आणि माझ्या अवताराकडे जाऊ नका माहिती विचित्र झालंय चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवाजा घशामुळे काहीच सुचत नाहीये चला बाय